गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी सोनाली. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज आपलं गोव्यातला आहे तिसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत अगोडा फोर्टला. तर चला मी तुम्हाला दाखवते आज अगोडा फोर्ट आणि त्याविषयी असणारी माहिती ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग. तर हा इकडचा रस्ता जात आहे अगोडा जेलकडे आणि हा आपण ज्या रस्त्याने चाललो आहे तो रस्ता जात आहे अगोडा फोर्टला. तर चला मग आता आपण पाहूया अगोडा फोर्ट. गोव्यात शक्यतो लोक टू व्हीलर घेऊनच फिरतात, पण आपण कसं आता आपण प्रॉपर तिथलं नाही, आपल्याला जास्त माहीत नाही, त्याच्यामुळे आपण सगळं मॅप लावूनच प्रवास करत आहोत. आणि हे पहा, इथे आता आपण जवळ आलेलो आहे आणि हां, इथे पार्किंगसाठी आहे फोर व्हीलरला 100 रुपये आणि टू व्हीलरला 50 रुपये. तर आता इथे आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि जस्ट डाव्या हातालाच इथे तिकीट घर आहे. आता आपण आतमध्ये फोर्ट पाहण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला इथे काढायचं आहे तिकीट काउंटर. तर चला, तिकीट काउंटरवर किती तिकीट आहे तेही तुम्हाला सांगते. तर इथं पर पर्सन आहे 25 रुपीज आणि ते कॅश दिलं तर 25 रुपीज आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन पे केलं तर 20 रुपीज आहे. तर आता आपण तिकीट घेतलेलं आहे. तर चला मग. वातावरण छान असल्यामुळं गर्दी पण बऱ्यापैकी होती, छान अशी गर्दी पण होती. हे पहा, इथे आपलं हे तिकीट दाखवून आपल्याला आतमध्ये जायचं होतं. आता इथे बघा, साईडला दोन्ही साईडला पण छान असं हिरवगार बसण्यासाठी केलेलं आहे. खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं. हे बघा किती छान, लोकांची लहान मुलांना पण खेळायला छान अशी जागा होती. आणि या बाजूला आहे ते थंड पाणी पिण्यासाठी त्यांनी केलेले सोय. हे बघा, इथे पाणी आपण थंड पाणी पिऊ शकतो. खूप मोठा एरिया आहे तसा हा आणि ओपन एरिया आहे. आणि हे इथे बसण्यासाठी बेंचेस केलेले आहे की जेणेकरून बाबा कोणी दमले ओल्ड लोक असेल तर ते दमतात, तर इथं बसण्यासाठी जागा पण केलेली आहे त्यांनी. आता ह्या बाजूला खाली गेले तर इथे आहे वॉशरूम वगैरे आहे इथे. हे पहा इकडे. हे बघा, इकडनं पण सगळे बाजूने असा समुद्र दिसतो, छान असा हिरवागार आहे सगळीकडे. समुद्राचं पाणी पण सगळीकडे चहू बाजूने समुद्र असा दिसत आहे. तर तिथं फोर्टमध्ये जाण्यासाठी इथे पायऱ्या दिलेल्या आहेत. जर तुम्ही पायऱ्यांवरून नसेल तर तिथं असा प्लेनवाला प्लॅटफॉर्म पण आहे, त्यावरूनही आपण जाऊ शकतो. आता हे जे आपण इथं खाली उतरत आहे, हे दोन्ही बाजूला जे असे नाली टाईप दिसते, तर ते इथं पाणी भरलेलं होतं अगोदर. आता यातनंच आता सध्या तिथं पाणी नाही आहे, पण इथनेच आता आपण आतमध्ये जाणार आहोत.
तर इथे पण आपल्याला एक 10 रुपयाचं एक तिकीट काढायचं आहे, त्यानंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री मिळेल. हे बघा, हे आहे अगोडा फोर्टचा मेन गेट. हे बघा, इथे प्रवेश एंट्री केलेली आहे. आता इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे बघा असे बरेचसे फोटो फ्रेम लावलेले आहेत, जे गोव्यामधील जे आहेत ना त्यांचे सगळे फोटो इथे फ्रेम करून लावलेले आहेत. फॉर एक्झाम्पल चर्च असतील, मिशनरी असतील किंवा मोठे असे खूप जुने असे स्कूल्स असतील त्याचे असे इथे फोटो करून लावलेले आहेत. हे पहा. तर इथे जी ही अगोडा फोर्टची भिंत आहे, तर इथे शक्यतो लोक फोटो काढण्यासाठी जात आहेत. हे पहा, सगळेजण असे फोटो व्हिडिओज काढतात इथे. आम्ही पण थोडासा चार्ज मारला. आमच्या सोम आणि वेदांनी इथे येऊन फोटो काढले, व्हिडिओ काढले, दोघांनी डान्स पण केला. तर अगोडा फोर्ट हा 1612 मध्ये पोर्तुगीजांनी बनवला होता. तर त्यांनी मराठी आणि नेदरलँडच्या शिपायांच्या पासून संरक्षणासाठी हा फोर्ट बनवलेला होता. तर अगोडा याचा अर्थ काय होतो, तर अगोडा याचा अर्थ होतो वॉटरी. तर वॉटरी म्हणजे गोड्या पाण्याचा साठा. तर हा खूप जुना फोर्ट असल्यामुळे इथे ह्या फोर्टमध्ये गोड्या पाण्याचे साठे खूप होते. तर जे लोक काही पोर्तुगीज म्हणा किंवा जे युरोपियन शिप होते ते इथून जे प्रवास करत होते, तर ते लोक इथे अगोडा फोर्टमध्ये येऊन गोड्या पाण्याचे टाक्या भरून घेत होते. हे पहा, आणि हे जे आहे इथे हे टाक्या, ह्या पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या 56 म्हणून इथे हे कॉलम्स उभे केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये गोड्या पाण्याचे साठे आहेत. हे पहा, खूप. आणि आता एवढा मोठा ओपन एरिया असेल तो क्लीन करण्यासाठी पण खूप मेहनत करावी लागत आपल्याला, कारण खूप क्लीन आणि स्वच्छ एरिया होता हा सगळा असा पूर्णपणे. हे बघा, किती छान असा ओपन एरिया आहे इथे. आता इथे त्यांनी दिलेलं आहे, इथे आसपासचे जे ऐतिहासिक ठिकाण आहे त्याचे त्यांनी किती लांबपर्यंत, किती किलोमीटरपर्यंत आहे त्याचा त्यांनी नकाशा दिलेला आहे इथे. हा हे त्यांनी जाळ्या लावलेले आहेत की जेणेकरून, कारण हे खाली खूप खोल आहे की जेणेकरून कोणी त्याच्यामध्ये जाऊ नये, त्यासाठी त्यांनी असं प्रोटेक्टसाठी जाळ्या लावलेल्या आहेत. अशा लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत इथे. खूप सुंदर वातावरण होतं असं इथे. तर आता तर तुम्हाला मी वरच्या वेळेला जाऊन मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे पाठीमागे सुद्धा सगळ्याच्या सगळा असा समुद्र पाण्याने वेढलेला दिसतो आपल्याला. सनसेटला इथे खूप छान असं सनसेट होतो. खूप छान असं इथं व्ह्यूज मिळतात सनसेटसाठी सुद्धा. तर हे 4 बाजूला अशी खूप अशी मोठी जाड अशी तटबंदी घातलेली आहे. आणि ज्यावेळी आपण इथं वरनं फिरतो त्यावेळेला खूप असं ओपन एरिया असा मोठाच्या मोठा दिसतो. हे बघा, इथे जेव्हा आपण उभा होतो तेव्हा सगळ्यात चारही बाजूने आपल्याला समुद्र असा दिसतो. हे पहा, किती सुंदर व्ह्यू आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.